आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण महिला आरक्षण लागू करण्यासाठी नारी शक्ती वंदन, मतदारसंघ पुनर्रचना आणि केंद्रशासित प्रदेशासंदर्भात अशी 3 विधेयकं आज संसदेत सादर होणार आहेत आणि त्यासाठी आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। 16 एप्रिल ते 18 एप्रिल दरम्यान हे विशेष अधिवेशन होणार आहे। महिला आरक्षणाला विरोधकांचा पाठिंबा आहे, पण सीमांकनाला विरोध करण्यात आलाय। 2029च्या लोकसभा निवडणुकीतच महिला आरक्षण कायदा लागू करण्याच्या उद्देशाने आणलेल्या या विधेयकाचं अधिकृत नाव नारी शक्ती वंदन अधिनियम असं आहे। लोकसभा आणि विधानसभेत महिलांना 33% आरक्षण लागू करण्यासाठी हे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले। यावेळी केंद्र सरकारकडून 2011च्या जनगणनेच्या आधारे मतदारसंघ पुनर्रचना करण्याचा प्रस्ताव ठेवलाय। यामागे लोकसभेच्या जागा वाढवण्याचा सरकारचा मुख्य उद्देश आहे। यासाठी घटना दुरुस्ती केली जाणार आहे। लोकसभेत सध्या 543 खासदार आहेत, ही संख्या 850 पर्यंत वाढणार आहे। महाराष्ट्रात लोकसभेच्या जागा 48 वरून 72 पर्यंत वाढण्याची शक्यता आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 एप्रिलला चर्चेला उत्तर देऊ शकतात। सरकार आज 3 विधेयकं सादर करणार आहे। केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल सभागृहात सुधारणा विधेयक सादर करतील। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। सोमेश, आजपासून नारी शक्ती वंदन अधिनियम मांडलं जाणार आहे संसदेमध्ये। कशा पद्धतीनं हे विधेयक मांडलं जाईल, काय सुधारणा असतील आणि कशी चर्चा होईल? निश्चितच प्रज्ञा, आपल्याला सर्वांना माहिती आहे की इंदिरा गांधींच्या काळामध्ये एक घटना दुरुस्ती झाली होती, जेव्हा 1971च्या लोकसंख्येच्या आधारेच लोकसभेमध्ये प्रत्येक राज्याला जागा देण्यात याव्या अशी तरतूद करण्यात आली। कारण त्यावेळी जनसंख्या नियंत्रण, लोकसंख्या नियंत्रण हा एक आपल्या धोरणातील प्रमुख मुद्दा होता। त्यानंतर मग मात्र 2001 पर्यंत ही कॅप कायम ठेवण्यात आलेली होती। 2001 साली अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या काळात पुन्हा एकदा वाजपेयी सरकारनी दक्षिणेतील काही पक्षांचा पाठिंबा घेण्याच्या दृष्टीने आणि दक्षिणेतील पक्षांना सोबत घेण्याच्या अनुषंगाने म्हणून घटना दुरुस्ती केली। तेव्हा त्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून जे 2001 पर्यंत 1971ची जनगणना गृहीत धरली जाईल असा नियम होता, त्यामध्ये एक नवा नियम जोडण्यात आला। तो म्हणजे राज्याच्या विधानसभेमध्ये जेव्हा मतदारसंघ पुनर्रचना करायची असेल त्यावेळी तुम्हाला 2001ची जनगणना गृहीत धरता येईल, मात्र लोकसभेसाठी 1971ची जनगणना गृहीत धरून चालावं लागेल आणि लोकसभेच्या मतदारसंघांचं सीमांकन म्हणजे त्यांच्या बॉर्डर्स तुम्हाला बदलता येतील, परंतु संख्या 540च्या वरती नेता येणार नाही। आणि अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या काळात जी घटना दुरुस्ती झाली त्यांनी 2026 पर्यंत ही मर्यादा कायम ठेवली होती। आता निश्चितच 2026च्या आधी म्हणजे 2024 मध्ये आपल्याला सर्वांना आठवते की 2024च्या पूर्वी 23 मध्ये एकदा महिला आरक्षणाचं विधेयक हे मंजूर करण्यात आलं आणि त्यामध्ये असं म्हटलं होतं की आगामी जनगणनेनंतर महिला आरक्षण लागू केलं जाईल अशा स्वरूपाची घटना दुरुस्ती करण्यात आली होती। आगामी जनगणना ही 2029च्या पूर्वी पूर्ण होणं शक्य आहे की नाही हा एक अजून प्रश्न आहे। त्यामुळे आता एक नवं घटना दुरुस्ती विधेयक सादर केलं जाणार आहे, ज्यामार्फत 2029च्या लोकसभा निवडणुकांच्या वेळीच 1/3 जागा या महिलांसाठी राखीव केल्या जातील। परंतु या सगळ्यामध्ये आता कळीचा मुद्दा इतकाच आहे की जे विरोधी पक्षांचं म्हणणं आहे त्यानुसार अजूनपर्यंत जनगणना झालेली नाहीये। 2001च्या घटना दुरुस्तीनुसार 2026च्या नंतरची जनगणना गृहीत धरायला हवी होती, म्हणजेच 2031च्या नुसार नवे लोकसभा मतदारसंघ झाले पाहिजेत आणि उत्तरेतील राज्यांचा प्रभाव वाढेल, लोकसभेतला दक्षिणेतील राज्यांचा प्रभाव कमी होईल आणि लोकसंख्या नियंत्रणामध्ये दक्षिणेतल्या राज्यांनी प्रमुख भूमिका बजावली, उत्तरेतल्या राज्यांनी बजावली नाही। त्याचा फटका, त्याचं नुकसान दक्षिणेतल्या राज्यांनी का सहन करावं हे जे नेहमीचं आर्ग्युमेंट असतं ते आर्ग्युमेंट आता विरोधी पक्षांकडून पुढे सरकवलं जाते। त्यामुळे आता 850 जागांचा सर्वसाधारणपणे लोकसभेमध्ये आकडा जाऊ शकतो, एकूण जागा 850 पर्यंत आणि त्यामध्ये विविध राज्यांमधल्या जागा या 1/3 प्रपोर्शननी वाढवायच्या अशा स्वरूपाची एक स्कीम, अशा स्वरूपाची योजना ही भाजपनी सर्व विरोधी पक्षांना सांगितली होती। परंतु प्रत्यक्षामध्ये आता या घटना दुरुस्तीमध्ये लेटेस्ट सेन्सस फिगर्स अशा स्वरूपाचे शब्द आहेत। त्यामुळे ताज्या जनगणनेतील आकडेवारीनुसार आता ही ताजी जनगणनेची आकडेवारी ज्यावेळी डिलिमिटेशनची प्रक्रिया सुरू होईल त्यावेळी 2011ची असू शकते, जी शेवटची जनगणना झाली होती, आणि त्यानंतर शेवटची जनगणना जी आत्ता सुरू आहे आणि जी 2027 मध्ये पूर्ण होणार आहे
ती सुद्धा असू शकते. त्यामुळे इथे एक प्रकारची संदिग्धता आहे आणि त्याशिवाय एक प्रकारे 2026 पर्यंतची जी कॅप होती घटना दुरुस्तीमध्ये अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या काळात झालेल्या घटना दुरुस्तीनुसार, ती तर 2026 साली एक प्रकारे त्यातून केंद्र सरकार मुक्त होणार आहे आणि त्यामुळे 2026 नंतर जर जनगणनेची आकडेवारी 27 मध्ये आली तर कदाचित नव्या जनगणनेनुसार पुन्हा नवे मतदारसंघ तयार करण्याचं स्वातंत्र्य हे सरकारला असेलच. परंतु त्यापूर्वी आता 2029लाच महिला आरक्षण लागू करण्याच्या दृष्टीने म्हणून एक घटना दुरुस्ती विधेयक आता आणलं जाते. विरोधी पक्षांचं म्हणणं आहे की आमचं डिलिमिटेशनला विरोध आहे, आमचा महिला आरक्षणाला विरोध नाहीये आणि सत्ता पक्षाचा प्रयत्न आहे की महिला आरक्षणाचं विधेयक हे संमत करून घ्यावं आणि सत्ता पक्षाला विरोधी पक्षांच्या मदतीशिवाय हे विधेयक संमत करून घेता येणार नाही, कारण त्यांना 2/3 बहुमताची आवश्यकता आहे. त्यामुळे आज मतदारसंघ पुनर्रचनेसंदर्भात आणि विशेष म्हणजे महिला आरक्षणासंदर्भात एक घटना दुरुस्ती विधेयक अशी ही 2 विधेयकं संसदेमध्ये सादर केली जाणार आहेत आणि 18 तास संपूर्ण सभागृह याच विषयावरती चर्चा करणार आहे अशी माहिती आहे. बरोबर आहे. त्यामुळे सभागृहातल्या या संपूर्ण कामकाजाकडे लक्ष असेल. या सगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगानं नेमक्या काय चर्चा होतात हेही पाहिलं जाईल. सोमेश, अपडेट जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.